राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादीचे जे राज्यातले ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालेला आहे। त्यामुळे राष्ट्रवादीला हा पक्षप्रवेश किती महत्त्वाचा वाटतो आहे हे त्यावरून लक्षात येतं आहे। आपल्याबरोबर खुद्द शिवाजी माने आहेत। माने साहेब, अखेर हो नाही करत, घुसमट सहन करत तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला आहात, पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही दिवसांमध्ये जे फोडाफोडीचं राजकारण सुरू केलेलं आहे त्यामध्ये एक मोलाचा मोहरा राष्ट्रवादीच्या हातात लागला असं म्हणावं लागेल। नाही, मी मोहरा आहे का नाही हा येणारा काळ ठरवेल। मी स्वतः असं म्हणू शकत नाही की मी फार मोठा आहे किंवा सगळी जनता माझ्या पाठीशी आहे, संबंध हिंगोली जिल्हा माझ्या पाठीशी आहे। परंतु एक गोष्ट निश्चित, मी तळागाळातल्या लोकांशी काम करतो, त्यांनी माझ्यावरती प्रचंड प्रेम केलेले आणि मग ह्या सगळ्याचा उपयोग माझ्या राजकीय जीवनाशी, सामाजिक जीवनाशी करून त्यांना काहीतरी त्यांना द्यावं एवढी अपेक्षा ठेवून मी एनसीपीमध्ये आलोय। तुम्ही एनडीएच्या काळात म्हणजे 1996च्या निवडणुकांमध्ये लोकसभेवर शिवसेनेकडून निवडून गेला होतात। शिवसेनेमध्ये तुम्ही नाराज झालात, मग तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात। अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांनी तुम्हाला काँग्रेसमध्ये चांगलं बळ दिलं, तुम्ही काँग्रेसला तिथं जिल्हा परिषद सुद्धा हिंगोलीची काढून दिली। असं असताना मग नाराजीचं कारण काय? निश्चितच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मला जरी आईवडिलांनी जन्म दिला असला तरी राजकीय जन्म मात्र शिवसेनेने घातला होता। परंतु त्यापुढं मी एवढी सेवा करूनही त्यांची जी विचारधारा आहे, ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करणं, ग्रामीण भागातल्या प्रश्नांना त्यांनी बिलकुल महत्त्व दिलेलं नाही। मग हे ओळखून मी आपल्या पर्सनॅलिटीचा, आपल्या याचा काहीतरी फायदा झाला पाहिजेत हे ओळखून मी काँग्रेस जॉईन केली होती आणि काँग्रेसला तशा पद्धतीचं बळ मी दिलं। जिथं काहीच काँग्रेस नव्हती जिल्ह्यामध्ये तिथं आणि न येणारा आमदार ज्याला आपण राजू सातवच्या रूपानं म्हणू शकतो, मी त्यांच्या विजयामध्ये माझा खारीचा वाटा निश्चितच आहे आणि त्यांना मी निवडून आणलं। त्यानंतर मला तरी वाटलं होतं की एवढं उपेक्षित मला काँग्रेस करणार नाही। आज माझी अशी अवस्था आहे, माझ्या सहकाऱ्यांना हिंगोली विधानसभेमधनं कुठं 2 उमेदवाऱ्या दिल्या जात नाहीत, मी मागितली ती उमेदवारी दिली जात नाही। असं का होतंय? याचा अर्थ असा की त्यांनी मला डावलण्याचं सुरू केलंय। म्हणजे प्रत्येकाला स्वाभिमान असतो, मग मी सुद्धा मग समविचारी जो पक्ष आहे त्याच्याकडे येऊन आज एनसीपीकडं शरद पवारांसारखं एक चांगलं नेतृत्व आहे, अजितदादांसारखं एक राज्याला वेगळं दिशा देण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे, ते तरुण आहेत आणि त्या महाराष्ट्राचं काही भलं त्यांच्या या नेतृत्वाखाली होऊ शकतं हे ओळखून मी। माने साहेब, 2009च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी राजू सातव यांच्या प्रचारात तुम्ही उडी घेतली होती आणि राजू सातवला कळमनुरीचा जो मतदारसंघ आहे तो राष्ट्रवादीकडून खेचून तुम्ही काँग्रेसकडे तो मिळाला होता तेव्हा आणि त्याचंही तुम्ही चीज केलं होतं। पण नंतर राजू सातव यांच्याबरोबर तुमचं काय बिनसलं? कारण असं आहे की अजित पवारांचा हा जो धक्का आहे हा आता प्रत्यक्ष राहुल गांधीला धक्का आहे अशी चर्चा आहे, कारण राहुल गांधींच्या उजवा हात म्हणून राजू सातवला ओळखलं जातं। नाही, राजू सातव हे एक आमच्या जिल्ह्याचं चांगलं नेतृत्व आहे, ते मोठे व्हावेत, अजून चांगलं पद त्यांना मिळावं ह्या आमच्या शुभेच्छा आहेत। परंतु हे सगळं मिळते वेळेस सहकाऱ्यांना सुद्धा थोडंसं सोबत नेलं पाहिजेत, तरच मला सांगा तुमची राजकीय कारकीर्द चांगली राहू शकते किंवा तुम्ही एक चांगलं संघटन कौशल्य दाखवू शकता, हे त्यांनी अजिबात दाखवलेलं नाही। माने साहेब, तुमच्या राष्ट्रवादी प्रवेशामध्ये थोरले पवारसाहेब आणि छोटे पवारसाहेब यांच्यातलंही एक द्वंद्वयुद्ध दिसतं आहे, कारण सूर्यकांता पाटील जे थोरल्या साहेबांच्या जवळच्या मानल्या जातात त्यांना शह देण्याचा प्रयत्न हा अजित पवारांनी तुमच्या माध्यमातून केला असंही बोललं जातंय। सूर्यकांताताई ह्या माझ्या चांगल्या जवळच्या नातेवाईक आहेत आणि प्रवेशाच्या पूर्वी माझी आणि त्यांची चर्चा झालेली आहे आणि मी कुठल्या लालचेनं कमिटमेंट घेऊन इथं आलेलो नाही आहे। मला कुठली कमिटमेंट राष्ट्रवादीकडून नकोय किंवा त्यांनी मला दिलेली नाही। माझा विश्वास माझ्या कामावरती आहे आणि निश्चित तो मला पुढे घेऊन जाईल। माझ्यामध्ये नेतृत्वाची क्षमता आहे, एक संघटन कौशल्य माझ्यामध्ये आहे, त्याचा फायदा एनसीपीला जरूर मी करून देईन। 2009च्या लोकसभा निवडणुकांवर डोळा ठेवून तुम्ही काँग्रेसमध्ये गेला होता, तेव्हा तुम्हाला असं वाटलं होतं की जशी कळमनुरी काँग्रेसला सुटली तसंच हिंगोली सुद्धा काँग्रेसला सुटू शकेल म्हणून तुम्ही काँग्रेसमध्ये गेला होतात। आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आलात, तुम्हाला वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेस तुम्हाला लोकसभेची जागा किंवा तिकीट हिंगोलीतून देईल? प्रत्येकाला, प्रत्येक जो कार्यकर्ता आहे त्याचं काही ना काही स्वप्न असतं। कुणाचं सरपंचाचं असतं, जिल्हा परिषदचं असतं, कुणाचं आमदारकीचं असतं, कुणाचं खासदारकीचं असतं। स्वप्न पाहणं हे काही वाईट नाही, परंतु मला सांगा मी ती कुठली लालसा वगैरे किंवा कमिटमेंट या ठिकाणी घेतलेली नाही। मी फक्त एक काम करणारा माणूस आहे, मला कुठंतरी काम करू दिलं पाहिजे एवढीच एनसीपीकडनंही अपेक्षा आहे। अगदी बरोबर आहे माने साहेब। राष्ट्रवादी काँग्रेसनं अजित पवार यांच्या नेतृत्वात फोडाफोडीचं राजकारण सुरू केलेलं आहे, पण त्यातलं घरातलं सुद्धा गृहकलह उघड होण्याची शक्यता आहे। शिवाजी माने यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला असला तरी
सूर्यकांता पाटील ज्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्या आहेत त्याही नाराज असल्याची कुजबूज आहे. त्यामुळे आता हे जे पक्षप्रवेश होत आहेत त्यामध्ये फोडाफोडी इतर पक्षाची होते, पण त्याचबरोबर स्वतःच्या घरातलं सुद्धा संतुलन बिघडते की काय अशी भीती काही राष्ट्रवादीचे नेते व्यक्त करतायत.